तुमच्या बालपणाचा जो काळ होता त्यावेळेला हा सगळे संस्कार एका बाजूला तुमच्यावर होत होता आणि दुसरीकडे देशामध्ये स्वातंत्र्य आंदोलन, स्वातंत्र्य युद्ध पेटलेलं होतं. तुमच्यावर झालेला दुसरा संस्कार जो आहे तो या स्वातंत्र्य आंदोलनाचा आहे. तो कशा प्रकारचा संस्कार आहे? आज मला ते जुनं सांगताना असं वाटतं की आपण ते खरं म्हणाल की नाही. मी असं खरं ठरवलं होतं, अगदी प्रामाणिकपणे सांगतो की आयुष्यात स्वतःचा संसार करायचा नाही, लग्न कार्य वगैरे काही करायचं नाही. आपण केवळ या देशातच काम करायचं. तो मार्ग मी इतिहासाचा मार्ग पत्करलेला होता की इतिहासाच्या माध्यमातून, शिवचरित्राच्या माध्यमातून आपण देशाची सेवा करायची. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आईवडिलांच्या आणि सगळ्या नात्यातल्या लोकांना वाटतंच ना शेवटी, त्यांच्या अतिशय आग्रहामुळे आणि स्वातंत्र्य मिळाल्याचाही पण एक असा एक भाव मनामध्ये चांगला निर्माण झालेला होता, हे पण कबूल केलंच पाहिजे. असं वाटतं की ठीक आहे, आपण लग्न करावं. मग मी संसार केलाही पण मनात मात्र इच्छा अशी होती की काय आपण ते करावं. स्वातंत्र्य युद्धामध्ये प्रत्यक्षतः मला भाग घेता यावा याकरता कितीतरी माझ्या स्वतःच्या मनाची धडपड चालत होती. पण वयामुळे असेल की मी लहान होतो त्यावेळेला मला प्रत्यक्ष तसं काही करता आलं नाही. पण एक संधी नंतर मिळाली की पोर्तुगीजांच्या विरुद्ध ज्या वेळेला सत्याग्रह सुरू झाला, आमचे SM जोशी अण्णा, आमचे अण्णा जोशी साथी, जयंतराव टिळक, ही सगळीच मंडळी त्याच्यामध्ये होतीच. केशवराव जेधे पण होते. या सगळ्यांनी ज्या वेळेला ते गोव्याचं स्वातंत्र्य युद्ध, आचार्य आत्रे होते, सेनापती बापट होते, महादेव शास्त्री जोशी होते, महादेव शास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी, किती लोकांनी त्यामध्ये भाग घेतलेला आहे. आज तर ती कित्येक मंडळी हे काळाच्या पडद्याआड गेलेली आहेत, पण कित्येक आज विद्यमान आहेत की जे आज भेटतात. तसं आपल्याला काही करता येईल का असं माझ्या मनात नक्कीच विचार आला. आणि म्हणून मी बेळगाव, बांदा, अरोंदा, शिरोडा, तेरेखोल या भागामध्ये मी सत्याग्रहीनं मदत करणं किंवा प्रत्यक्ष ज्या वेळेला काही करता म्हणून आज जाऊन काही करून दाखवता येईल असं करणं होतं शक्य वाटलं ना, तर मी ते केलं आहे. त्याच वेळेला कधी मी तिकडे आपलं नगर हवेलीचा संघर्ष उभा राहिला. सुधीर फडके आणि त्यांच्याबरोबरचे सगळे शिवाजी जाधव, मनोहरराव निरगुडे, ही सगळी मंडळी आमची त्यामध्ये होती बरोबर, मित्रमंडळी सगळी. काहीशी माझ्या समवयाचीच म्हणली पाहिजे, कुणी 1 वर्षांनी 2 वर्षांनी लहान मोठा. पण त्यांनी असं ठरवलं की ठाणे जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरती आणि सुरत जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरती जो नगर हवेली म्हणून जो भाग आहे तो पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे. एका बाजूला दमण आहे किनाऱ्यावरती आणि वापी रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला 13 मैलावरती सेल्वासा आहे, नगर हवेली आहे. तो पोर्तुगीजांच्या ताब्यात भाग होता. तो आपण घ्यायचा आणि तो घेण्याकरता आपण काही प्रत्यक्ष सत्याग्रहासारखी पण सशस्त्र अशी काहीतरी आपण हालचाल करायची असं ठरवलं. मी गेलो होतो त्यातून. मी पराक्रम वगैरे आपण काही पाहू नये, पण मी त्यातला साक्षीदार नक्की आहे. ज्यावेळेला भारताचा राष्ट्रध्वज आम्ही त्या सेल्वासाच्या राजधानीवरती चढवला, त्या मी तर पाऊस पडत होता. 2 ऑगस्ट 1954 हा तो दिवस. पाऊस, धो पाऊस. आणि पावसामध्येच आम्ही सगळे स्वातंत्र्य सैनिक तिथं उभे होतो. आणि त्यावेळेला एक जण तो ध्वज चढवीत होता आणि चढवताना तो मोठमोठ्याने गरजत होता, भारत माता की जय, भारत माता की जय. आणि पोर्तुगीजांचा ध्वज उतरवलेला होता. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण तो आहे की त्यावेळेला मी हजर होतो. मी त्यातला एक बारीकसा कण म्हणून का होईना, पण मी त्यातला सहभागी होतो. हा माझा तो आनंद आहे. बाबासाहेब, हे सगळं करता करता एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तो कसा केला, कसं तुम्ही त्यानंतरचं तुमचं आयुष्य आहे तो एकूण शिवचरित्राचाच ध्यास आहे, हा ध्यास कसा बनला? खरंच आहे. मला नेहमी जे स्वप्न विविध पडतात ना, त्याशी आपण किल्ल्यावर चाललो आहोत, कुठेतरी बुरुजावर उभे आहोत,
कुठे कागदपत्र पाहतो, कुठे एखाद्या जुन्या मंदिरात किंवा मशिदीमध्ये मी सगळं पाहतो. चर्चेस पाहतो, मशिदी पाहतो, देवळं पाहतो, मठ पाहतो, सगळं पाहतो. आणि मला त्या इतिहासाच्या आवडीमुळे त्याची गंमत सगळी मला उपभोगता येते. आणि ते जेव्हा मी सगळं पाहत असतो आणि तर त्यावेळेला असं वाटतं की हे सगळं आज आपण पाहतो, पण असं आपल्याला स्वतःला काही करता येईल का, असं त्या काळात तुमच्या मनात होतं? असं त्यावेळी माझ्या मनात येतं. किंवा तानाजी तर कड्यावर चढला, आज मी कोणचा कडा चढणार आहे, काय मला काय त्यातनं मिळणार आहे? म्हणजे शाळेच्या वयात हे तुमच्या मनात येत होतं? शाळेच्या मला जे आठवत आहे, परमेश्वराने मला नक्की एक मोठी देणगी दिलेली आहे, स्मरण. स्मरणशक्ती माझी फार चांगली आहे, ती परमेश्वराची देणगी आहे. तर त्यामुळे कित्येक गोष्टी मला अगदी माझ्या बाल शिशु वयातले सुद्धा मला आठवतात. खूप नाही आठवत, पण बरेचसे त्यावेळेचे मला आठवत आहे. शिवाजी महाराजांनी माझ्या मनामध्ये प्रवेश केव्हा केला तो दिवस मला नेमका सांगता येत नाही, पण मला असं वाटतं की बहुतेक तो मी जन्माला ज्या दिवशी आलो ना त्या दिवशी तो शिवाजी महाराजांनी माझ्या जीवनामध्ये प्रवेश केलेला असावा. पण कुठे शिवाजी महाराज, कुठे मी, तुलनेकरता कणभर सुद्धा वापरता येणार नाही, कारण ते अलौकिक जीवन आहे. एक पटकन मी सांगतो आधी की शिवाजी महाराजांच्यावरती माझी भक्ती आहे, पण ती भाबडी भक्ती नाही, आंधळी भक्ती नाही. भाबडी नाही, आंधळी नाही. आधी अभ्यास आहे आणि मग भक्ती आहे. उद्या जर मला शिवाजी महाराजांच्या जीवनातले नवीन कागदपत्र किंवा नवीन काही शोध लागले आणि मला जर असं दिसलं की शिवाजी महाराजांच्यात हे 2 दोष आहेत किंवा ह्या ठिकाणी ते चुकलेत, तर मी ते मांडीन, ते मी लिहीन. कारण त्याचा उपयोग नक्की इतिहासाला होणार आहे की आमच्यातला महापुरुष सुद्धा एखादी काही चूक करू शकतो. अजूनपर्यंत तरी त्याच्या तरीची चूक काही आपल्याला सांगावी इतक्या काही नाही आहे. अगदी तसंच पाहिलं तर आपण मला विचार मग एखादी तरी वाटते का, तर मी म्हणेन की शिवाजी महाराज आग्र्याला गेले ना, ही त्यांची चूक झाली असं मला वाटतं. की त्यांनी आग्र्याला नको होतं जायला, कारण औरंगजेबाशी गाठ होती. अहो जर वेडवाकडे झालं असतं तर आपण वाघे राहिला नसतात आणि मी पुरंदरे राहिलो नसतो, आपलं काय झालं असतं, पण आपलं स्वराज्यही राहिलं नसतं. पण शिवाजी महाराज त्या सगळ्या कठीण प्रसंगावर मात करून सुटले. हाही पुन्हा अभिमानाचा विषय बनला, आग्र्याहून सुटका, की त्याला काही तोड नाही त्या आग्र्याहून सुटकेच्या यायला, की जगातली सर्वात मोठी प्रचंड कैद आणि सर्वात मोठी सुटका ती आग्र्याची. एकही मनुष्य न गमावता शिवाजी महाराज आपल्या सगळ्या लोकांच्या विषयी सफाईने दिसून गेले. पण मुळात जायला नको होतं असं मला वाटतं. पण हे सगळं शिवचरित्र लिहावं असं तुम्हाला का वाटलं? मला नाही वाटलं. तुम्हाला नाही वाटलं? नाही वाटलं, खरंच नाही वाटलं. किंवा मला असं वाटलं की जे येतात त्यांना सांगावं, गोष्टी सांगाव्यात, बोलाव्यात, गमती सांगाव्यात. मी खेडेगावात जातो आणि तिथले लोक असे येतात, आता म्हणजे ओळखी फार आहेत त्यामुळे ते लोक जमतात. मी जुन्या काळात तर रात्रीच्या वेळेला पाटलाच्या चावडीच्या शेजारी किंवा मारुतीच्या देवळाजवळ मशाल पेटवायचा आणि त्या लोकांना शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगायचा. पण माझ्या घराण्याचे उपाध्याय होते, आता ते विद्यमान नाही आहेत. त्यांचं नाव होतं वासुदेव विष्णू कवी. कवी आहे त्यांचं आडनाव. तर ते जेव्हा मी काही खूप हिंडलो आहे खेड्यापाड्यातनं, मोरगाव, सासवड, जेजुरी या भागात आम्ही खूप काही हिंडलो आहे, गणपतीची यात्रा वगैरे याच्यातनं. तर त्यावेळेला मी सांगायचे गोष्टी, तेव्हा ते म्हणायचे, अरे बाबासाहेब तू जे सगळं सांगतोयस ना ते सगळं लिहून काढ. तेव्हा मी त्या नुसतं तात्पुरतं हो हो म्हणायचं, पण मी कधी लिहिलं नाही. अशी काही वर्षे गेली, ते नेहमी म्हणायचे तू ते लिहून काढ. पण बाबासाहेब म्हणायचे, अरे बाबासाहेब तू ते लिहून काढ. मी शेवटी त्यांनी सांगितलं, नाही गुरुजी, मी त्यांना गुरुजी म्हणत असते कारण ते आमच्या घराण्याचे गुरुजी होते, बडीजी होते. म्हटलं नाही गुरुजी, म्हणजे ते लिहिण्याची माझी योग्यता नाही आहे. ते लिहिण्याकरता
काही वेगळाच कोणीतरी पाहिजे. मला माहिती आहे ते मैथिली शरण गुप्तांनी असं म्हटलंय की राम तेरा चरित स्वयं ही काव्य है, कोई कवी बन जाए तो सहज संभाव्य आहे. पण ती योग्यता माझी नाही आहे किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणून लिहावं ही माझी खरंच योग्यता नाही. मी लिहीन तर काही 4 गोष्टी लिहीन, पण त्या चरित्रातलं जे रहस्य आहे ना, ते रहस्य आजही मला उकळून सांगता येत नाही आहे. हे माझं स्वतःचं एक आंतरिक दुःख म्हणा किंवा वेदना आहेत त्या, की मला ते उकळून सांगता येत नाही की हा कोण महापुरुष तो. ते मी नरहर कुरूंदकरांना आग्रह करत होतो, हट्ट धरला होता त्याच्याविषयी, तुम्ही लिहा. मी शिवचरित्र कथन केलंय, तुम्ही शिवचरित्र विवेचन करा. कारण नरहर कुरूंदकरांची ती ताकद नक्की होती असं मला वाटतंय. इतिहासकाराचे 2 भाग आहेत, एक कथन आणि दुसरा भाष्यकार. तुझा आज आम्हाला पाहिजे तो भाष्यकार हवा आहे की जो शिवचरित्रावर भाष्य करेल. आणि ते भाष्य करणारा जर आमच्याकडे तितक्या ताकदीचा तो जर निर्माण झाला तर मला असं वाटतं की आम्हाला आमचं राष्ट्रीय कर्तव्य उमगेल, समजेल, लक्षात येईल. मग आमचं हेरिटेजही आम्हाला कळेल, आमचा बॅकबोन कोणचा आहे तोही पण आम्हाला लक्षात येईल. आणि मग आम्ही मेकॉलेला सांगू, मेकॉले तुझा पराभव झालेला आहे, आता आमच्याकडे आम्ही जागे झालेलो. मी संशोधन करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा शाहीर आहे, ही काय भूमिका आहे? मला ते सोपं करून सांगायचं, शाहिरांचं काम सोपं करून सांग. पण तुम्ही संशोधक सुद्धा आहात. हो, कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही. औरंगजेबावरही अन्याय होता कामा नये, शिवाजी महाराजांच्यावरही अन्याय होता कामा नये. आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं? कठीण आहे सांगा. आजच्या परिस्थितीमध्ये हे सगळे प्रश्न सोडवण्याकरता शिवाजी महाराजांनाही पण पेचच निर्माण झाला असता. शिवसृष्टी करावी असं तुमच्या मनात का आलं? शिवचरित्राचं इतकं निश्चित सामर्थ्य आहे की त्यात अभिमन्यू निर्माण व्हावेत, त्यात तानाजी बालुसरे निर्माण व्हावेत. महाराष्ट्र सरकार 300 कोटी रुपये खर्च करून समुद्रामध्ये शिवस्मारक करणार आहे, त्याऐवजी त्यांनी असे पैसे तुमच्या शिवसृष्टीमध्ये घातले तर काय चुकेल? आवडेल, पण मी हट्ट धरणार नाही. पण तुम्ही सरकारवर अवलंबून नाही. आपण करूया, सुरुवात करूया, लोक आपोआप आपल्या बरोबर येतात.